हं. आली मित्रांनो, आली 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 बाहेर. हं. वरी कुठं माझ्या अंगावर टाकशील हो? तर मंडळी, आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज पहिला श्रावण सोमवार आहे. तर आता घरात म्हणजे पूजेची तयारी सगळी चालू आहे. आईचं निवेद वगैरे करायला ते चालू आहे. बायको आपलं म्हणजे तयार होऊन चालली तिकडे, म्हणजे वारून ते पूजा करायला. तर तुम्हाला थोडं वातावरण दाखवतो आज घरातलं कसं आहे काय नाही ते. आता सकाळचे 10:30 वाजले. तर सकाळच्या 10:30 वाजल्यापासून आपला ब्लॉग स्टार्ट होत आहे. तर आता घरामध्ये काम बिम चालू आहेत सगळे. आई शाबू ते करायला लागली आहे. आज श्रावण सोमवार, उपास आहेत सगळेची. आणि हे पूजेचं सामान बायको आता चालली तिकडं वारुळ बिरुळ पुंजायला काय आहे ते. आणि सगळा रामना पडलाय घरात. आमचा पोपट बसला इथं आज. मिठूला पिरू आणली होती खायला. हे सगळे इथं असे खराब होऊन गेलेत. त्याला पाणी बिनी टाकलं होतं. आणि काल रविवार असल्यामुळं आणलीत फळं त्याला भरपूर खायला, पण ते काही खाय नाही जास्त. आणि देवपूजा झाली सकाळी सकाळी. तर बघू शकता आजची देवपूजा. तर चला. तर भावांनो, आता वाजलेत सकाळचे 11. जेवण बिवण करून आलोय. आता आपल्याला शेळ्या सोडायच्यात. 2-3 दिवस झाले सारखी शेळ्याकडे बारी आहे आपलीच. तर चला, कोंबडीची एक कोंबडी बसवली होती पिल्ल्यावर. 7-8 म्हणजे 10-12 पिल्ले काढली तिनं. दाखवतो तुम्हाला. एक अंड्यावर बसली आहे इथं गप. आईला ती कुठं गेली की? बाज खाली तर नाही. बाज खाली बी नाही मला वाटतंय. बाहेर गेली काय की. चला, हे आमचा कोटा आहे इकडे. इकडे शेळ्या बिळ्या कोंबड्या बिंबड्या डालताव. परत माझी मोटरसायकल ती इथं असती ह्या पत्रामध्ये, पावसात भिजू नाही म्हणून. तर इकडं आहे हो का कोंबडी. हे पिल्ले आहेत. सावायला लागली आहे हिच्या जवळ गेलं की. तर फायनली शेळ्या सोडून आता चाललोय घेऊन चारायला. तर हे वातावरण बघू शकता सकाळचं. आज पंचमी असल्यामुळं बाया इकडं पुंजायला बिंजायला यायल्यात. ट्याकाला हो का नागपंचमी. इथं महादेवाचं मंदिर एक आहे. खाली श्री दत्ताचं मंदिर ते दिसायलेलं शिखर. आणि त्याच्या खाली एक महादेवाचं मंदिर. म्हणजे आमच्या गावाला मंदिरांनी सगळा म्हणजे वेळाच घातलेला आहे. 4-5 मंदिर आहेत गावात. तर आज मी एकटा चालू आहे. अजून काही पार्टनर आले नाहीत शेळ्या घेऊन. काल 4 जण होतो. आता यायलेत ते पण. त्यांना आता म्हणजे फोन केलता, या म्हणलं इकडे शेळ्या घेऊन आलोय मी खाली. म्हणजे 2-4 जण असल्यावर कसं जरा भारी वाटतं. तर आता शेळ्या घातल्या तिथं बांधला. हे इथं शेळ्या चरायला लागल्यात आता. 1-2 असले की खात नाहीत. बघत आहेत इकडे तिकडे. तर फायनली आमचा भाऊ आला आता शेळ्या घेऊन. एवढ्यावर एकटा चारीत होतो मी शेळ्या. आणि शेळ्या पण आता खायल्यात मस्तपैकी उभं. आज जरा नागपंचमी असल्यामुळं पोरं गेलेत जत्रेला.
आम्ही दोघं जण गेला नव्हतो, त्याच्यामुळं आज दोघं जणच आहोत शाळेकडं, नाहीतर दररोज 5-6 जण असतो. तर फायनली आता 2 वाजलेत भावांनो, आणि आम्ही आणल्यात शेळ्या आता पाण्यावर. तर शेळ्या सकाळपासून खायल्यात, सुबाबीचा पाला दिसंतीये, आराम करल्यात, पाणी बिनी पिऊन आता कैक जणी बसल्यात, बघू शकता. आम्हाला बसायला पण हा इथं सावली, बसावं थोडं. तर भावांनो इथं आहे घोरपट दगडाखाली, तुम्हाला दाखवतो. लय मोठी आहे, पण झालंय असं श्रावण महिना आहे आता, त्याच्यामुळं आमच्या इथं कोणी खात नाही, आमच्या गावातच कोणी खात नाही. या दगडाखाली आहे घोरपड, इथं आहे पाणी, थोडं पुढून जातो. तर बघू शकता केवढी मोठी आहे, तिचं शिपूड दिसत असेल तुम्हाला, कारण इथं आता अंधार आहे. भावांनो घोरपट अशा जागी जाऊन बसली या की तिला हलाय बी नाही आणि काही नाही. आता आम्ही गावामध्ये फोन केला एक जणाला, ते म्हणलं मी खातो म्हणून, त्याला बोलून घेतलंय आम्ही, ते यायले आता तिला मारायला. ते कुठं काही हालं नाही, काही नाही, जशी आहे तशीच बसली आहे त्या दगडाखाली. तर ते आल्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवतो तिची प्रोसेस. आता बघू ते काय करते काय नाही. आणि घोरपड लय मोठी आहे. तर भावांनो घोरपड मारायला गावातून कोणीही नाही, आता आम्हीच तिला जरा खवळीत आहो. अरे कोरा मारायचं गेलो वाकाच्या लोहाची पॅक धरली तिनं, बुवा भो लोह पॅक धरलं तिनं. लोही मध्ये काय शिकून हुसकायचं करायचं मारल्यानं तेव्हा निघत पाहिजे, नाही ताशी नाही निघत. मला मी योगामध्ये लय पॅक धरलं तिनं, लय म्हणजे लय पॅक निघते रे. कशामुळं खाली शेवाळा लगेच शेवाळानं सटकती सटकती तिला बॅग धरायचं नाही. सगळं बरं बघू दे मागून मारीत राहायची, बराबर निघते. आपण बघू दे ना, हाय का खाली केवढी आहे. ओ बाबा लय मोठी आहे इकडं, लय मोठी आहे, मोठी आहे रे, फक्त मागून बराबर बाहेर निघते. लय मोठी आहे घोरपड. निघत का नाही? नाही निघत, नाही निघत. तो बघतीस ना का पाय होई नक्की केवढ्यात बघतीच्या पॅक धरलं तिने, पॅक उग. भावांनो आता काय करताव आम्ही, खेकडा धरून घोरपडी जवळ सोडताव. इथं हाय हो का खेकडा, ये इकडून ये. काटकीने बाहेर उडकीने. तुझ्या तिथेच हात घाल. धर एवढसा खाया, त्याला एक नाही नाही ना काही नाही, दोन्ही कोण हात घाल ना ती. काय बुवा बुवा, ये खाली ये. धर कौशला का धर, असाच मोठी उचल वरी, नाही धरली नाही त्याची, काय करीत नाही ते. धर आता खेकडा गवसला आहे, आता घोरपडी जवळ सोडायचा आहे. डायरेक्ट घ्यायच्या वस्तू शिपच्या वर सोड. तिच्या करायचं बघूत काय होतंय काय नाही ते. काय काय गेली बघा नाही काय. घाल त्याला कोंबून मध्ये. आता तुझ्या आयला पळायला तिकडे इकडे गेला. धरली थोडं टाक रे खालून, थोडं टाक तिला. चिपुटले पलीकडे लांब वडा येत नाही तेवढ्या खालून. ओहो लय लय पॅक धरला तिला, घातली कसलं बॅग झाले रे ती पण. लय पॅक धरती या. वड भाऊ, वड शेवळानं, पाय द्यायच्या दगडावर लय पाय दिला तिने कस. वड दोन्ही हातानं. हा शेवाळा निघते ना, शेवाळ आहे, शेवाळा नाही निघते पटकन. का शिफ्टीला काय करतोस? शिट्टी मारली का कामात मिटले. होय शिपूटची कामाची तिथं नाही आपलं काम मिटते.
तर भावांनो गावातून तर कुणी आलं नाही, पण आता आम्हीच आता लिपाक बसलेत ओढत नाही खाली ताकद खूपच तिला तिकड खूपच की ये ना इकडे. ओढून किती आहे ना जर ब्लॉक बघायचं तुला निघाली पण एवढा बघा बाहेर का धोळा बरोबर हं? वर धोणा बरोबर बरं का ए धोंडा यार पड माझ्या करते बाहेर घेतल्यावर दे ना. तिला मारायचं कशाला उगाच? अरे घे तर. नको आपल्याला खायचं नाही खायला मित्रांनो आता थोडी राहिली आहे. हा बाहेर छान लिपाक धरतो ना हा लिपाक धरतो ना जे नको करायला नसे समाकडे सुनाची दो वाटा तिकडून नाही तुला सुट करायचं कोण नाही. नाही तू घेता पुढे तिकडून धर तिकडून तिकडून घाल निसतं. कला आकडं तुटलं की इथंच नाही तुटत. थांबा म्हणा बिझी आहे म्हणा थोडा आता. लागलं इकडं इथं ताकद लागलं लिपाक बसलं ती माझी लय पॅक धरलंय मंडळी. बघ हाता हेटला मग ऐक माझं इथं क्लिअर क्लिअर दिसायला आर तो तिकडून मार तोडा दे कोण दिसायला लागले सरळ इथं ती काय इथं दिसना खाली वाग जरा बघ मार मार ते लागायला खाली तिथं वाकून बघ बघ की. तिथं बघा मार मार खाली वाकून बघ कोण क्लिअर क्लिअर दिसतंय लिपाक काय बाहेर ओढा नाही गेली कुठं का आली मित्रांनो आली 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 बाहेर. वरी कुठं माझ्या अंगावर टाकशील हो? लागले रे तिला. तर भावांनो बाहेर मारू नको थांब. अरे आधीच तिला लागलेला आहे रे काहीतरी. मार नको काय आपल्या ही तर भावांनो ही दुःखी आहे, मागड थोडी हिला आधीच काहीतरी लागलेलं आहे बघू शकता. दगडा चिमटून लागले दगडामध्ये घुपसून बसली आहे बिचारी. कसलं डेंजर आहे. आता का आता काढ व्हिडिओ आता टाकली बघा पाण्यात हो का आली. दवाखान्यात न्यायचं का हिला? या आधीच तिला लागलेला आहे रे. बघा केवढी आहे. मंदिरच्या खाली नाही आलं बघा आधी बघा तुम्हाला फोन आलाय बघा दिसली का नाही बघा. घोरपड होती ओढून काढली, पण तिला कायचा तरी मार लागलाय. तिला आधी कुणीतरी दगड मारलेला असावं, नाही तर कुत्र्या बित्र्याने तिच्यावर हल्ला केलेला असावं. त्याच्यामुळे ती जखमी झाली या. पण कोणी काही खाणार नाही, ती दिली आम्ही सोडून बिचारी, कारण सरावून होता. पण एक तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचा व्हिडिओ बनवला होता मी. तर चला आता घरी चाललोय, कारण एक जण आले आता शेळ्या सांभाळायला. आम्ही जाऊन जेवण वगैरे करून येणार आहोत, कारण 2-2:30 वाजायला लागलीत आता आणि भूक पण खूप लागली या. तर चला.